आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. अवकाळीमुळे जे नुकसान झालेले आहे त्याबाबतच्या. अमरावतीत टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले शेताबाहेर. बाजारपेठेत टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये प्रति किलोचा कवडीमोल दर. धाराशिव जिल्ह्यात 1407 हेक्टरवरील पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान. फळबागांसह रब्बी हंगामातील बागायती आणि जिरायती पिकांचं मोठं नुकसान. नुकसानाचे पंचनामे सुरू. शासनानं प्राथमिक अहवाल पाठवला. बीडच्या अंबाजोगाईमध्ये आखाती देशातील युद्धाची झळ आणि अवकाळीचा तडाखा. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूजाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत, तर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला टरबूज खराब. कोकणातील हापूस आंब्याच्या कमी उत्पादनाचा फटका. वाशी मार्केटला आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधून आंब्याच्या केवळ 32,000 पेट्या दाखल. आवक कमी असल्यानं वाशी मार्केटला आंब्याचे दर चढ आहेत. जळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांनाही अवकाळी आणि वादळाचा फटका. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गेल्या 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू. लातूर जिल्ह्यातील आंबा फळबागांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका. आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत. अनेक भागात गारा पडल्यानं आंब्याचं नुकसान. वाढत्या उष्णतेमुळे खानदेशातील वांग्याच्या उत्पन्नात घट. जळगावमधील बाजारपेठेत मागणी घसरल्यानं वांगी उत्पादक शेतकरी चिंतेत. कृषी विभागानं उपाययोजना करण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फटका. कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. शेतीत जनावरं सोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ. गडचिरोलीत 700 क्विंटल धान्य साठा. आदिवासी विकास महामंडळाच्या दुर्लक्षतेमुळे लाखो रुपयांचं नुकसान. या नुकसानाला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचा इशारा. आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 5 यांची लांबी रुंदी वाढवून आता ते 15 डब्यांच्या लोकलसाठी विस्तारीकरण केलं जाणार. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे काम अवघ्या 15 महिन्यातच पूर्ण. स्थानकाची प्रवासी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार. टॉयकारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळला. मुंबईच्या कुर्ल्यातून 18 वर्षीय हमाज सिद्दीकीला अटक. दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसची संयुक्त कारवाई. नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर धुळ्यात पडसाद. भोंदू बाबांना गावबंदी, घरात बंदीला आणण्याचा इशारा. धुळे तालुक्यातील निमगुळ बचत गटाच्या महिलांचा ठराव. नागपूरमधील राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंच्या जेवणासाठी सिलेंडरचा तुटवडा. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं केटरिंगवाल्यांनी चुली पेटवल्या. बेकायदा घरगुती गॅस सिलेंडरचाही वापर. आंबा बागायतदारांसाठी येते गुरुवारी पुण्यात बैठक. आंबा बागायतदारांना भेसळयुक्त कीटकनाशकं विक्री झाल्याच्या कृषी विभागाकडे तक्रारी. याचा आंबा पिकांवर परिणाम. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना. कल्याण पूर्वमधील स्कायवॉकवर दुचाकी चालवण्याचा धक्कादायक प्रकार. कोळसेवाडी ते तिकीट घर गाठण्यासाठी चक्क दुचाकीचा वापर. व्हिडिओ व्हायरल. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. पूर आणि भूकंपग्रस्त अफगाणिस्तानसाठी भारतानं पाठवली मदत. भारतातून अफगाणिस्तानसाठी मदत साहित्य रवाना. स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, स्वच्छता आणि आरोग्यासाठी लागणारं साहित्य, प्लास्टिक शीट्स, ताडपत्री, स्लीपिंग बॅग्स आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश.